श्री स्वामी समर्थ. मी साहेबराव रामचंद्र जाधव, हल्ली राहणार वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा रहिवासी आहे आणि शेती हा माझा व्यवसाय आहे. परंतु मी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये सेवेकरी म्हणून कार्यरत आहे आणि मी स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे वेळोवेळी शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य सेवेकऱ्यांना काही उपाय सांगत असतात आणि त्याच पैकीचा एक घरगुती उपाय आहे की जो मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय म्हणजे असा आहे की सध्या आता वाघाने आपल्या परिसरामध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि माग इथं हिवरगावला एक लहान मुलगी त्या वाघाने धरली. त्यानंतरची एक महिन्याभराने निमगाव टेंबीला एक भगिनीवर हल्ला केला, त्यात ती दगावली. त्यानंतरही पुन्हा इथं देवगावला कुठं एका तिसऱ्या भगिनीवर हल्ला केला आणि त्यातही ती महिला दगावली. तर अशा घटना वारंवार घडू नयेत. आपल्या परिसरातील माता भगिनींना चारा कापण्याचं काम असतं, अनेक प्रकारची कामं, जनावरांची, शेतातली, ही सगळी कामं आपल्याला माता भगिनींना, लहान मुलांना करावी लागतात आणि त्यावेळेस असं नक्की माहित नसतं की आपल्यावर हल्ला होणार आहे किंवा कुठून काही आपल्या अंगावर काही येणार आहे, असं काही माहित नसतं. आणि म्हणून गुरुमाऊलींनी आपल्याला एक छानसा सोपा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. खर तर ह्या दोन घटना होण्यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून हे जनसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु ते नाही शक्य झालं. आता मी तो उपाय तुम्हाला थोडक्यात सांगतोय. जर तुम्ही तो उपाय केला तर माझ्या मते, मी स्वतः तो प्रयोग केलेला आहे. माझं घरही असं वड्याला अडचणीत आहे. जर माझ्या घरी नवीन माणूस कोणी आला तर तो म्हणून खरंच इथं वाघाचं क्षेत्र आहे. जवळच्यांना माहिती आहे, पण लांबच्या माणसांसाठी मी स्वतः तो उपाय करतोय आणि त्या उपायाचा मला 1001% रिझल्ट आहे. म्हणून गुरुमाऊलींनी सांगितलेला तो उपाय मी आता थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि तो प्रत्येक माता भगिनींनी, प्रत्येकाने जर तो केला तर त्यापासून तुमचा फायदा हा नक्कीच होणार आहे. आणि श्वापद, हे जंगली श्वापद, समजा एखादा कुत्रा असेल किंवा वाघ असेल किंवा सर्प असेल, तर ह्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठीचा हा अगदी साधा, सोपा आणि सरळ उपाय आहे. तो प्रत्येकाने घरात करावा आणि आपलं संरक्षण आपणच करावं, एवढी विनंती. आता थोडक्यात तुम्हाला हे सांगतो, उपाय सुरू करू आपण. कसा करायचा आहे तो. आता हे जे दिसतंय, हे माझ्या हातामध्ये जे दिसतंय तुम्हाला, ही एक काळी मिरी आहे. काय आहे? काळे मिरे. हे आपल्या प्रत्येकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी त्या. हे 5-7 दाणे घ्यायचे, काळी मिरीचे 5-7 दाणे घ्यायचे. त्यानंतर ह्या लवंगा आहेत. लवंगा पण आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात, सहज आपण ह्या उपलब्ध करू शकतो. लवंग सर्वांना परिचित आहे, सर्वांना माहित आहे. ह्या 5-7 लवंगा आणि 5-7 काळी मिरीचे दाणे हातामध्ये घ्यायचे. हे बघा, हे 5-7 दाणे काळी मिरी आणि 5-7 लवंगाचे दाणे एवढं मी हातात घेतलेले. आणि हा जो मंत्र आहे, हा मंत्र मी तुम्हाला मोबाईलवर खाली दाखवणार आहे.
तर तत्पूर्वी मी तो म्हणणार आहे हे हातात घेऊन. हे कसं म्हणायचंय? ओम अम छा आ छ ई छा अ छा. असं किती वेळा म्हणायचंय? 7 वेळा म्हणायचंय फक्त. उजव्या हातामध्ये लवंग आणि मिरे एकत्र घेऊन हा मंत्र तुम्ही 7 वेळा म्हणायचा आहे. परंतु हा प्रयोग करताना फक्त शनिवारीच करायचा आहे. कोणत्याही शनिवारी, येणाऱ्या कोणत्याही शनिवारी हा प्रयोग करायचा आहे. असे 7 शनिवार करायचे. आणि 7 शनिवार केल्यानंतर हे हातात घेतल्यानंतर हा मंत्र म्हणत असताना हे जे यंत्र आहे, लाल अक्षरामध्ये जे यंत्र आहे, ह्या यंत्रावरून असे ते काळे मिरीचा हात उतरवायचा आहे. आणि इकडं बाजूला तो मंत्र आहे, स्पष्ट अक्षरात दाखवतो थोडासा. हे बघा, घ्यायचं बरं का आपलं. हे बघा, स्पष्ट अक्षरामध्ये हा याच्यावरून ते उतरायचंय. आणि ते 7 वेळा उतरल्यानंतर ह्या लवंग आणि मिरे यांची बारीक भुकटी तयार करायची किंवा पावडर तयार करायची. आणि ही पावडर तयार झाल्यानंतर तुम्ही मिक्सर करा, तुम्ही पाट्यावर वाटा, दगडावर वाटा, सहज त्याची पावडर होईल बारीक केल्यानंतर. आणि त्या बारीक पूड मध्ये रक्षा मिसळायची. रक्षा म्हणजे राख. तुम्ही घरातल्या चुलीतली राख घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये अगरबत्ती लावण्याचं जर देवापुढे हे असेल, स्टँड वगैरे असेल, तर त्यातून ती रक्षा घेऊ शकता. आणि त्या पावडरवर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी तुम्ही ती पावडर तयार करताना, ते वाटताना किंवा त्याचं हे म्हणजे त्याची हे त्याची तयारी करत असताना तुम्ही हा मंत्र म्हटला तरी चालेल. मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्ही 108 वेळेपेक्षा जास्तही म्हणू शकता. आणि 108 वेळेपर्यंत म्हणा चालता बोलता. आणि ती पूड तयार झाल्यानंतर, ती रक्षा त्यात मिसळल्यानंतर तुम्ही घराच्या गोठ्याच्या आजूबाजूला अशी ती रक्षा अशी फुंकून द्यायची. आणि अशी रक्षा फुंकल्यानंतर लाईव्ह तुम्हाला वाघ जर समोर आला तुमच्या घराच्या, तर तुमच्या घराकडे नाही येणार तो. गोठ्याच्या पुढे तो येऊ शकत नाही. इतकी ह्या मंत्राची आणि ह्या लवंग मिऱ्यांची ताकद आहे. आणि हा उपाय आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी दरबार यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तो उपाय लोहारे कसऱ्याचे आमचे गाडेकर मामासाहेब त्यांच्याकडून आमच्यापर्यंत आला. आणि माझ्याकडून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत, माता भगिनींपर्यंत, लहान बाळांपर्यंत पोहोचावा, ही किमान माझी ह्या चॅनलच्या मार्फत ह्या सर्वांपर्यंत हा उपाय पोहोचावा, एवढीच माझी विनंती आहे. श्री स्वामी समर्थ.